नमस्कार प्रेक्षको, रत्नागिरी एक्सप्रेसच्या आजच्या बुलेटिनमध्ये आपले स्वागत आहे। रत्नागिरी जिल्ह्यात ईद उल फितर उत्साहात साजरी। रत्नागिरी जिल्ह्यात रमजान ईद मोठ्या आनंदात साजरी करण्यात आली। ठिकठिकाणच्या मशिदींमध्ये ईदची नमाज अदा करण्यात आली। नमाजानंतर विशेषतः पहिल्यांदाच रोजा ठेवणाऱ्या लहान मुलांकडून नियाज वाटण्यात आली आणि नागरिकांनी एकमेकांना शुभेच्छा दिल्या। यावेळी महिनाभर सेवा देणाऱ्या इमाम, हाफिज आणि बंगी साहेबांचा विशेष सन्मान करण्यात आला। गुढीपाडव्याला वाहन खरेदीतून 2.5 कोटींचा महसूल। हिंदू नववर्षाच्या मुहूर्तावर रत्नागिरीत विक्रमी वाहन खरेदी झाली। एकाच दिवसात 673 वाहनांची नोंदणी होऊन आरटीओच्या तिजोरीत 2,39,00,000 रुपयांचा महसूल जमा झाला। यामध्ये 89 वाहनधारकांनी पसंतीच्या व्हीआयपी नंबरसाठी अतिरिक्त 9,31,000 रुपये मोजले। उपप्रादेशिक परिवहन अधिकारी राजवर्धन करपे यांनी यासाठी विशेष नियोजन केले होते। नागावे येथे प्लास्टिक गोडाऊनला भीषण आग। चिपळूण तालुक्यातील नागावे येथे शनिवारी दुपारी वणव्यामुळे एका प्लास्टिक गोडाऊनला आग लागली। उद्योजक चंद्रकांत पालांडे यांच्या जागेतील या गोडाऊनमध्ये 4 ते 5 ट्रक प्लास्टिक साठा जळून खाक झाला। महाजनको आणि चिपळूण नगरपालिकेच्या अग्निशमन बंबांनी आग विझवण्यासाठी शर्थीचे प्रयत्न केले। सुदैवाने तेथे काम करणाऱ्या 6 कामगारांनी वेळीच पळ काढल्याने मोठी जीवितहानी टळली। कोळंबे येथे विहिरीत पडला दुर्मिळ ब्लॅक पॅन्थर। रत्नागिरीतील कोळंबे परिसरात वासराचा पाठलाग करताना एक दुर्मिळ काळा बिबट्या विहिरीत कोसळला। शनिवारी दिवसभर वनविभागाने त्याला बाहेर काढण्यासाठी रेस्क्यू ऑपरेशन राबवले, परंतु निसरड्या भिंती आणि बिबट्याचा पिंजऱ्याला न मिळणारा प्रतिसाद यामुळे यश आले नाही। खबरदारी म्हणून विहिरीभोवती सुरक्षा तैनात करण्यात आली असून रविवारी पुन्हा मोहीम राबवली जाणार आहे। 5. विधानसभा मतदारसंघात संविधान भवन उभारणार। संविधानाला 75 वर्षे पूर्ण होत असल्याच्या निमित्ताने रत्नागिरी जिल्ह्यातील 5ही विधानसभा मतदारसंघात प्रत्येकी 3 कोटी रुपये खर्चून संविधान भवन उभारण्याचा निर्णय पालकमंत्री उदय सामंत यांनी घेतला आहे। आणि सगळ्यात महत्त्वाचा विषय की महाराष्ट्रात पहिल्यांदा 5 मतदारसंघामध्ये 5 संविधान भवन उभारण्याचा आम्ही निर्णय घेतला आहे। त्याच्यासाठी 3 कोटी रुपये प्रत्येक संविधान भवनाला आज मी मंजूर केलेले आहेत। या संविधान केंद्राचं वैशिष्ट्य आहे की तिथे ग्रंथालय असेल, अभ्यासिका असेल आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे स्पर्धा परीक्षांचं केंद्र देखील असेल। आणि ते स्पर्धा परीक्षांचं केंद्र हे भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्पर्धा परीक्षा केंद्र असं त्याचं नामकरण असेल। हा एक महत्त्वाचा निर्णय घेतलेला आहे।